कॉलेज तर लय सिक्रेट आहे भावांनो. 125 काय त्रास समथिंग झाला असेल. हे बघा यो बघायला बघा सेकंड टाइम. सो हॅलो गायज, परत आपल्या नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे. तर गायज आजचा ब्लॉग लय क्रेजी होणार आहे, कारण मी एका दिवसात 500 किलोमीटर गाडी चालवणार आहे. आणि आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला सगळं सांगतो. तेव्हा धीरज आणि ही पण माझ्यासोबत असणार, आणि कुठली गाडी आपल्या असणार ही स्प्लेंडर सोबत असणार आपल्यासोबत. त्यामुळे एका दिवसात मी 500 किलोमीटर म्हणजे मी चाललो कुठं सांगा. माझं नवीन कॉलेज आहे, तुम्हाला माझं नवीन कॉलेज पण बघायला भेटेल. तिकडे मी चाललो आहे ॲडमिशन घ्यायला. ॲडमिशन वगैरे सगळे झाले, आपले डॉक्युमेंट सबमिट करायला चाललो आहे. तर आम्ही आता वाजलेत बघा 4 वाजले द्या 4:30 वाजले द्या. ही गाडी घेऊन जाणार आहे आणि माझ्यासोबत असणार धीरज. तर हा ब्लॉग लई म्हणजे लई क्रेजी होणार आहे आणि लई मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. तुम्हाला नवीन नवीन व्ह्यू बघायला भेटेल, नवीन नवीन नेचर बघायला भेटेल, परत नवीन जागा बघायला भेटेल, नवीन आमचं कॉलेज बघायला भेटेल. तर तुम्ही ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा, तुम्हाला लई म्हणजे लई बघायला भारी भेटेल. आणि तुम्हाला मी हे जो शॉट दावणार आहे, कारण तुम्हाला मोठं ब्लॉग शॉट दावणार आहे. बघा मी हेल्मेटला सेटिंग करून ठेवलं, सगळं नियोजन केलं. तुम्ही फक्त ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा, लई म्हणजे लई मजा येणार आहे. आणि माझी तर पूर्ण फाटणार आहे नाही का. 500 किलोमीटर म्हणजे थोडं नाही, इथनं जायचं 250 आणि यायचं 250. आज म्हणून 500 किलोमीटर गाडी चालवणार आहे. मला तर जायचं 9ला पोहोचायचं आहे. बघू मी 9 वाजता पोचते का नाही. तुम्ही ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा, तुम्हाला सगळं समजेल. त्यामुळे ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत राहा. तर गाईज आपल्याला लांब जायचं, त्यामुळे थोडी कॅश तर सोबत ठेवली पाहिजे. त्यामुळे लागली थोडी कॅश काढा. बरं चालू बघा 1,500 ऑनलाईन आहे आपल्याकडे. कॉलेजची फी पण भरायची, कॉलेजची फी म्हणजे ऑनलाईन भरायची. मस्त बी काढले आपण कॅश 250-150 सॉरी 1,500. कुछ भी कह रहा हो भाई, मैं कुछ भी इतना एक्साइटेड हो. ये देखो कैसा है मेरा बंदा भाई. ह्याला मी बिनकामाचं उठवला आहे. लय काढलं कुछ. अरे नडा पिनल ठेवा म्हणलं, नाही तर ऑनलाईन असू दे. बस चालू दे का बसते माझं. चल ना, कुठे जायचं? चालू दे. कुठे नाशिकडे जायचं 15 महाग बस, नंतर चालू जेवण नाश्ता मला केला. रस्ता माहित नाही. कारण हे टाक आपल्या गाडीमध्ये, ह्याच्यामध्ये बॅगमध्ये. तर काय मला वाटतं व्ह्यू बरोबर आहे. काय समजून नाही. ही काढून ठेवलं तर राहू दे, काय नाही. आपली सिस्टीम बघा, सिस्टीम आहे. 1000 लागते सगळे 4 किलोमीटर सोबत. म्हणून सांगितलं आपण नवीन ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया. येताना सुखी येऊ द्या, जाताना सुखी जाऊ द्या. ही म्हणा किरकोळ आहे, मला येणं जाणं एवढी किरकोळ आहे भावा माझ्यासाठी. कारण मी गावाला जाताना तुम्ही बघितलं एकटाच गेले 250 किलोमीटर. 240 काय काय होतं आमच्या गावीतून. तरी काय नाही एवढं वाटत, तरी पण नाही का येऊन जायचं आपल्या एका दिवसात येऊन जायचं भावानं. विचार करा भावानं, एवढी मेहनत नव्हती माझ्या पाण्यात जायचे. कारण मी बघितलं चालू आहे का, बघितलं आधी कॅमेरा चालू होतं. रेकॉर्ड आपण व्यवस्थित पाहिजे, आवाज येतो, सगळं व्यवस्थित चालतंय, सगळं वर्क करतंय. तेवढा पैसा घालवला चालतंय पाहिजे. पेट्रोल टाकावं म्हणलं, कारण एवढ्या पेट्रोलमध्ये जर जाऊन येणार नाही. एवढ्या पेट्रोलमध्ये जाऊन येणार नाही गाडी आपली. फुल करा आपली पुढे घेऊ कॅमेरा पुढे. बस तुम्ही आधी किती टाकलं? 201 आहे. पॉवर पेट्रोल आहे ना, पावर आहे अख्ख्या पंपात तेच आहे. सांगायचं तर नाही का, आता एकच पेट्रोल दे म्हणलं, तुला काय सांगाय. पावर नको पाहिजे तुम्हाला. तर बाबा मला असं वाटतं दिऱ्या आपण गंडली म्हणून का वाटलं आपल्याला, वाटतंय मला. हा मला कसं वाटायला आपण गंडलोय भावानं, तुम्हाला वाटतंय का भावानं? मला गंडवलं या पेट्रोल पंपामध्ये असं तुम्हाला वाटतंय का? मला कमेंट करून सांगा. मला गंडल्यागत वाटायला लागले भावानं, काहीतरी झोल केलाय माणसाने या.
आधी भावानं मी त्याला काय म्हटलं फुल करायची गाडी, तर त्याने 200 टाकलं आणि नंतर म्हटला झालं 200. अरे काटा पुलवर आहे की पण अरे पण पैसे जादा गेलं ना भावानं. काल मी आहे का नाही किती टाकलेलं, 200 टाकलेलं म्हणजे 2 लिटर टाकलेलं आणि आता 6 लिटर आले म्हणजे 9 लिटर 7-8 लिटर झालं. 8 लिटर गाडी बसते का माझ्या पेट्रोल. आपल्याला कुठं जायचं, सर्व जायचं का? चल. तर भावांनो डायरेक्ट किती 150 मीटर किलो झाला तरी. गोरा दिसतो आम्ही. तर भावानं म्हणजे 125 काय त्रास समथिंग झाला असेल. डायरेक्ट इथे येऊन थांबलो भावानं. हे बघा यो काय बघा इथं काय थांबली याचं कारण काय काय तळ बिळ कसं दिसतं बघा. थांबलो आता जरा शूट करतो इथं. फोटो वगैरे काढलं नाही तर लय दिवस झालं. आता फोटो काढतो, गाडी जरा शूट करतो मस्त पैकी. गाडी तुम्ही बघा ना भाई, गाडीवर मनच झालं नाही माझं बघा. आणि मागे सण बघा शेवट वाटायला लागले. मस्त फोटोशूट करतो ही बघा, नटायला लागला आमचा धीरूभाई अंबानी. तर मस्त शूट करतो गाडी व्हिडिओ शूट मध्ये टाकतो, कसं वाटतं कसं नाही बघा. काय सकाळी मस्त पैकी पुरी भाजी खायला लागले. डोळे लागले सध्या भावाने 50 किलोमीटर गाडी घेतली ना, त्यावर याचं डोळे लागले दुखायला. तर मस्तपैकी करतो नाश्ता. आता आम्ही आहे टेंभुर्णीमध्ये नाश्ता करतो इथनं. आता मला वाटतं 1-1.5 तास लागेल इथनं अजून जायला. त्यात आमचं फायनल झालं इथनं. आता मस्त 1 तासाचा 60 किलोमीटर अंतर आहे, 1 तासात तेवढं पार करतो. तर गाईज ही बघा असं काय आमच्या कॉलेजचा रस्ता आहे बाबू. आतमध्ये आमचं कॉलेज बहुतेक जरा गरीब दिसतंय, रस्ता पण नाही नीट आमच्या कॉलेजला. ओ मामा रस्ता आहे का काय दे रे असला. आईला चुका लागली भावानं आम्ही बघा. वेरीपूर धनेन रोड. तर भावानं बरं झालं इकडं आधीच पाऊस पडून गेलाय. म्हणून बरं झालं. नाही तर ओ गाईज तर ही भावानं आमचं असं काय आहे कॉलेज. अरे मला गाडी कुठे पार्क करायच्या काय कळलं नाही. कॉलेज तर लय सिक्रेट आहे भावांनो. अरे किती आतमध्ये आहे कॉलेज. लेक्चर चालू आहे. तर काय बघा असं आमचं काय कॉलेज आहे बघा. इकडे डेव्हलपमेंट चालू आहे आमच्या कॉलेजची. इथं असं काय कराय. आता पुचली मी फायनली कॉलेजवर. कॉलेजचं नाव श्रीराम भाऊ साहेब काय तर असं नाव. तुम्हाला पुढे सांगतो कॉलेजचं नाव. कॉलेज तर बाहेर बाकी काय नाही. सर आत येऊ का? नको म्हणाले सर म्हणते येऊ नको, तुझी काय गरज आहे. तर आता आम्ही सरांना लावणार आहे फोन मस्त वेगळे. सरांना फोन लावून जरा डॉक्युमेंट सगळे सबमिट करून काम 25. कुठं पण ऑफिसच दिसा नाही आहे कुठं ऑफिस. तर काहीच आपलं फायनल झाले सगळं, डॉक्युमेंट वगैरे सगळे सबमिट झाले. त्या पैसा जरा जातोय, पैसा एक्स्ट्रा बाकी काय नाही. पैसा जातोय तसा हाय, गॅरंटी आहे पास होण्याची. म्हणजे अभ्यास तर करायला लागणार आहे काय वेळ असू द्या तरी. हाय तेवढ्यात माझी हिंमत पास अभ्यास करायची आणि पास व्हायची. आता मस्तपैकी जातो. आपल्यासोबत एक भाव ॲड झाला की म्हणतो मला घेऊ नको, तरी पण ॲड झाला त्याला आता सोडतो बारशेत आणि आम्ही इथनं सुटतो. कारण इथनं संध्याकाळ अजून मला स्विगीला पण जायचं. बघू जमलं तर स्विगीला जाणार आहे आज. म्हणजे आज निबार आहे. डोळे बघा कसं बेकार झालं. कंटिन्यू गाडी चालवते बाबा, कंटिन्यू. हे नुसता सोट्या बसला बाबा, नुसता बसलाय माग बसलाय. मी कंटिन्यू गाडी चालवते. आता थांबलो याला वडापाव खायला आणि आता जरा म्हणलं झोप यायला लागल्या. म्हणलं पेटीवर प्यावं. मागं बसून थांबा काहीच नव्हतं तरी पण माझे डोळे बघ, मागं बसून मागाचे डोळे बघ. तर काय अपदा निबार. गाडी यायचं म्हणलं ना भावानं सोपं नाही का. ते म्हणजे लय बेकार अपदा होत्या. थांबली तर आम्ही आता नाश्ता करतो नाही का पेटीवर. जिथे सकाळी नाश्ता केला ना त्या समोरच्या हॉटेल, त्या हॉटेलच्या समोरच आम्ही आता थांबले. कारण तिथे भेटत नव्हतं म्हणून ही आता इथे थांबले.
आता टेंभूरने आता इथनं अजून पुण्याला जायचं इथनं अजून पुणे मला वाटतं 150 किलोमीटर आहे. मी बार फाटणार सेकंड टाइम फुल नाही करत आता जस्ट 4 लिटर टाकतो. बघा आयफोन घेतला का असंच असते बघा. सगळ्यात आम्ही थांबलो इथं कशासाठी माहिती आहे का बघा दिन 10 कसा चालू आहे पाऊस मोठा नाही बारीक आहे पण मी भिजलो बाकी काय नाही विषय त्यामुळे थांबले जरा कमी होतं.